हॅलो हॅलो. चला पंचांचा रिव्ह्यू असेल या ठिकाणी रनआउट साठी आणि लगेच आपण तिसरे पंच असेल तर या. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतात टीव्ही स्क्रीन वरती. सामना आपण पाहतो या ठिकाणी आपण अंतिम मॅच असेल. एका बाजूला टीम गायकवाड 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो संघ फलक 11 टीम. 53 धावेचं लक्ष या मॅच मध्ये. दिनेश आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रियाज पहिलं षटक आपण पाहत आहेत आणि रनआउट साठी या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, त्यामुळे या ठिकाणी थोडासा वेळ घेत आहेत. पाहणी करतायत आमचे तिसरे पंच. टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे tenniscricket.in. चला बॉल लागला नाहीये, पंच या ठिकाणी नॉट आउट असेल. थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय की फलंदाज बाद नाहीये, नॉट आउट आहे. तयार गोलंदाज. 53 धावेचं लक्ष. पुन्हा एकदा सज्ज होतो रियाज ओव्हर द विकेट. ओ पडल्यानंतर आतमध्ये आला. स्ट्रॉंग अपील, जोरदार अपील केली, लाऊड अपील केली होती. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं होतं परंतु पंच सहमत नाहीयेत आणि यावेळेस मात्र मिळेल एक धाव. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल या ठिकाणी मिळते. लक्ष मोठं आहे. संध्याकाळचं सत्र या धावा चेस होतील का हा प्रश्न असेल. 6 षटकांचा सामना आहे. 53 धावेचं टार्गेट आहे. लेग बायचा इशारा आपण पाहिलं नाही. एक धाव आली आहे. धावसंख्या 2 धावा फलकावरती. पुढचा बॉल षटकातील. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीये. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. धावबाची संधी. दोघांमध्ये कॉलिंग तुटते, संवाद तुटतोय आणि त्यामुळे विकेट मिळेल ती टीम गायकवाड 11 संघाला आणि लागेल पहिला धक्का फलक 11 या संघाला. डीजे देखील या ठिकाणी शुभेच्छा येतात. आमचे अत्यंत जवळचे मित्र संतोष साबणे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच संतोष. नाव बॅक टू विकेट जाऊया. या ठिकाणी दोघांमध्ये कॉलिंग तुटली, संवाद तुटतो आणि विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट प्राप्त झाली आहे. खऱ्या अर्थानं गायकवाड 11 टीम साठी दिनेश या ठिकाणी बाद झालाय. फलक 11 टीमला हा पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज इसक येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि शांत सुरुवात पाहायला मिळते फलक 11 टीम साठी. मोठे फटके मारावे लागतील कारण की लक्ष देखील मोठं आहे. संध्याकाळचं सत्र आणि सर्वात मोठा प्रश्न असेल की या वातावरणामध्ये या धावा चेस होतील का हा प्रश्न असेल. फुल टॉस होता या ठिकाणी. फुल टॉसचा देखील फायदा उचलू शकले नाहीयेत. एकच धाव ती मिळेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये बीट करतोय फलंदाजाला आणि अजून एक हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्थगित नाही. एकूण ती फक्त 3 धावा असेल. षटकातील बॉल झाले एकूण आपण पाहिले गेले तर 5 बॉल अवघ्या 3 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय पूर्णपणे गोलंदाज रियाज. संघ नायक आहे ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला इनसाइड आउट केलेत. खेळाडू उपस्थित नाहीयेत. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. पहिला चौकार.
संख्या 7 धावा फलकावरती. सुरुवात मात्र अप्रतिम केली होती रियादनं षटकाची, परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. कुलदीप येतो षटक क्रमांक दुसरा. स्ट्रायकरला फलंदाज इसक असेल. इसक आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला फास्ट खेळा, वेळ जास्त घेऊ नका आपण. टीम गायकवाड 11 पहिला बॉल या षटकातील. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, झेल पकडण्याची संधी जरूर होती, परंतु झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगले होते आणि पकडली का पंच झेल? येस, कारण या अँगल दिसलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी चेक करूया. जरूर असते पंचांची, परंतु वेळ फार कमी असतो पंचांकडे. कुलदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज भावेश. एज लागते आणि भावेशला परतावा लागेल माघारी. अजून एक विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का फलक 11 टीमला. डीजे सेट बॅट्समॅन आपण पाहिले गेलं तर भावेश देखील बाद झालाय. सलामी जोडी माघारी परतते. इसक आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सँडी येतोय 4थ्या क्रमांकावरती. हो, फटका चांगला, खेळाडू पोहोचतील का पाहिजे, प्रयत्न केलेत आणि चेंडू सीमा पार येतो. या ठिकाणी फलंदाज सँडीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. मास्टरच्या माध्यमातून देखील चांगले संगीत येत आहेत, त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. आजच्या या दिवसामध्ये खूप चांगली साथ त्यांची देखील लाभली. प्रेक्षकांना या ठिकाणी एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न. नाव बॅक टू क्रिकेट, जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चौकाराला याच फटक्यांची गरज आहे. मॅच पर्यंत पोहोचायचं असेल तर टीम फलक 11 संघाला सँडीला एस फटके मारावे लागतील. कुलदीप तयार. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय, परंतु खेळाडू उपस्थित, बॉल हवेमध्ये, वेल जस्ट वेल कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते विशाल माने त्या ठिकाणी होते आणि खूप चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर, सँडीला परतावा लागेल माघारी. डीजे नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आपण. जा
सुलतान जात आहेत न्यू बॅट्समॅन. सुलतानच्या खांद्यावरती देखील मोठी जिम्मेदारी असेल या मॅचची. सत्र या ठिकाणी संध्याकाळचं आहे आणि धावा देखील भरपूर आहेत. या क्षणाला 53चा पाठलाग करतोय संघ फलक 11. सुलतान मध्ये ती क्षमता गुणवत्ता मोठी आहे. आपण पाहिलंय अनेक साऱ्या स्पर्धा त्यांना गाजवल्या आहेत, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, आणि आता मात्र सिद्ध करतील का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय इसक देखील असेल. इसकला देखील आता बॅटचा बेस ओपन करावा लागेल. कुलदीपला सफलता मिळाली. एक चौकार खर्च केल्यानंतर कमबॅक चांगलं झालंय. सुलतान आलाय नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. कुलदीप तयार. हा ट्रॅकर यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट रिजनला त्या ठिकाणी चेंडू थांबतोय. सुलतान होते बॅट्समॅन. व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. गरज येणारे 25 चेंडू आणि 41 हवेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सुवर्ण पदक आले त्यांना थोडस बाहेर करा आपण. त्यांची एंट्री नेहमीच असते, कोणतीही स्पर्धा असो ते येणारच. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉल. या षटकामध्ये नाही सांगतात की एकूण आपण पाहिले गेले तर फक्त 5च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी कॅरी करतोय गोलंदाज कुलदीप. अप्रतिम गोलंदाजी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर 12 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही आपण पाहिले गेलं तर 41 हवेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये रियाज येतो सेकंड स्पेल. चांगला चेंडू. पहिला चेंडू भन्नाट वेगाने या ठिकाणी डिलिव्हर केलाय. बीट करतोय पूर्णपणे फलंदाज इसकला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीयेत. एकमेव चौकार आपण पाहिलाय. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 1च चौकार आलाय. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित. झेलची संधी. रियाज स्वतः आले. असं झेल पकडणं फार कठीण असं. कॉलिंग त्या ठिकाणी देणं होतं परंतु कॉल संवाद झाला नाहीये. शॉर्ट मिड ऑफला खेळाडू उपस्थित होते. मिडॉनला शॉर्ट मिडॉनला आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळाडू होते परंतु रियाजने सांगितले का हा मी झेल घेणार, त्यामुळे या ठिकाणी हा झेल ड्रॉप झालाय. अन्यथा हा झेल पकडता आला असता. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. सुलतान येतात स्ट्रायकिंगला. पुन्हा एकदा अपेक्षा भरपूर आहे सुलतानकडनं षटकारांच्या. ओह चांगला चेंडू. क्या बात आहे. सुलतानच्या आगे तेवढे तिखट मारायचा हा चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्करचा प्रयास करण्याचा प्रयत्न पूर्णपणे या ठिकाणी सुलतानला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. समोर खेळले. सन्मान दिलाय चेंडूला सुलतानने देखील. आणि आज आमचे समालोचक मित्र रोशनजी संते हे देखील खूप चांगले त्यांनी समालोचन केलं आणि ते देखील आपल्यापासून रजा घेत आहेत. उद्या देखील भेट होईल. चला पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय वेगवान आणि तेज सरळ चेंडू. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे डॉट बॉल येत आहेत. मॅच मध्ये शिरकाव होतोय पूर्णपणे. मॅच मजबूत झाली. टीम गायकवाड पाडा 11 संघाच्या बाजूला. रन्स येत नाहीयेत. धावसंख्या थांबली आहे फक्त 13 या धावसंख्येवरती.
40 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावाची संधी आणि त्यात डायरेक्ट हिट व्यवस्थित झालं नाहीये रियाज कडनं. एकदा या ठिकाणी मिळते आणि त्या डायरेक्ट हिट झाला असं तर फलंदाज बाद होऊ शकले असते. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, इम्प्रेस करतो. पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये 5 चेंडू आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रियाज, कॅप्टन ऑफ टीम. स्ट्रॉंग अपील, येस येस, इट इज आउट. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम मोमेंटला आला आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतोय टीम फलक 11 या संघाला. इसक बॅक टू द पवेलियन. चला, उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच प्रेम मटानी यांना देखील तुम्हाला ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळेल. एक मोठे प्लेयर आहेत ते भरपूर आणि त्यांची देखील खेळी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेम मटानी इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत. चला, विकेटचं पतन या ठिकाणी रियाजला मिळते अंतिम बॉलवरती. सफलता रियाजने. हे षटक देखील फार चांगलं हाताळलं. 1 विकेट कॅरी केली. फक्त 2च धावा खर्च केल्या. समीकरण कठीण झालं. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती येणार आहे 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची. सुलतान आतापर्यंत शांत आहे, परंतु सुलतानला कुठपर्यंत शांत ठेवलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. कधी कोणत्याही क्षणी या ठिकाणी सामन्याचं चित्र पालटू शकतो एवढी क्षमता देखील आहे सुलतान मध्ये देखील. लॉफ केलाय, ऑन साइड अगोदरच वर्णन केलं. सुलतान मध्ये ती क्षमता आहे आणि संध्याकाळचं सत्र असताना देखील तो षटकार मारू शकतो. त्याचं उत्तर दिलंय या बॉलवरती. सुलताननं ठोकलाय षटकार. अतिशय दिमागदार खेळाडू आहे नयन. सुलतानला देखील चांगली माहिती आहे. अजूनही कमकुवत चेंडू किंवा कमकुवत गोलंदाज देखील येतात ज्यांच्याकडे अनुभवाची कमी आहे. असे गोलंदाज देखील येणं बाकी आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांना विकेट न देता डिफेन्स क्रिकेट देखील खेळलाय. अतिशय दिमागदार खेळाडू. अराउंड द विकेट सुलतान खान. पुन्हा एकदा लॉफ केलाय ऑन साइडला. लॉंग ऑनच्या डोक्यावर पाठवलाय बॉलला. सीमा पार. अजून एक षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. टोटल स्कोर 26. जिंकण्यासाठी गरज आहे सामन्यामध्ये आता उरल्या धावा. 14 चेंडू आणि
27 धावेची गरज असेल. अजून एक उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, परंतु खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचले होते परंतु पकडू शकले नाहीयेत आणि बॉल सीमा पार. पंचांचा इशारा येणं बाकी. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार. मी अगोदरच वर्णन केलं, सुलतान खान हा चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र तर बदलू शकतो आणि हेच तुम्हाला पाहायला मिळतंय. सामना कुठे होता आणि आता सामना 3 षटकारानंतर बॅलन्स झालाय. लगातारचे 3 षटकार आलेत. गोलंदाज हिमांशूवरती प्रत्येकाला चढवलाय. सामन्यामध्ये आता धावा उरल्यात नाही, सामना बॅलन्स झालाय. 15 चेंडू आणि विजयासाठी फक्त 21 धावेची गरज असेल. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. अजून एक पुन्हा एकदा उंची जास्त आहे, यावेळेस मात्र लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक उभे, फक्त प्रेक्षक म्हणून पाठवला बॉलला लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. 4था सलगचा षटकार. सुलतान खान ऑन फायर. सहा षटकार जर ठोकले तर प्रफुल्लजी ओटकर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सुलतान खान साठी. सुलतान आलाय अड्ड्यामध्ये, हा संगीत देखील आलाय डीजे मास्टरच्या माध्यमातून. सुलतान मैदानामध्ये आलाय आणि सुलतान आता या ठिकाणी सुरुवात केली आहे. आग ओकते सुलतानची बॅट मैदानाच्या आतमध्ये. सामना बॅलन्स होतोय, जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावेची, 15 धावेची माफ करा. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 धावेची गरज. सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय. 41 धावेची गरज होती, 3 षटकामध्ये 39 ची गरज होती आणि 4 षटकार ठोकलेत. ही खासियत या खेळाडूची. 5वा येईल का ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र टॉप एज लागलीये आणि इथून मात्र विकेट मैदानाच्या बाहेर येते. सुलतान खान माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. अजूनही मॅच मध्ये दोन्ही संघ बॅलन्स पद्धतीने सुलतान खानने मात्र त्याची कामगिरी चोखपणे बजावली, कारण की 4 षटकार ठोकले आणि सामना मात्र या ठिकाणी बॅलन्स या ठिकाणी ठेवला आहे. 13 चेंडू विजयासाठी 15 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज येत आहेत वरून. चला फास्ट खेळायचं, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपण, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. टीम गायकवाड पाडा 11. यस, बालाजी तरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. बालाजी कडू वरुणने जर षटकार ठोकला तर विजय यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वरुण अगर 6 लगाते तो विजय इनकी तरफ से भी 1,000 का इनाम होगा. आणि यावेळेस मात्र वेगवान चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. सामना अजूनही संपला नाहीये. येणारे 12 चेंडू विजयासाठी तब्बल 15 धावेची गरज असेल. सामना अजूनही बॅलन्स. डीजे
चला 12 चेंडू विजयासाठी 15ची गरज आहे. फास्ट केला थोडस आपण अंधार या ठिकाणी होत चाललाय. सचिन येतो या चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईक केला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पप्पू ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 15ची गरज आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅकफुट वरती गेले. ऑन साइडला खेळतायत. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. वेगानं एकच धावी ती मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज असेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देऊ शकेल फलक 11 टीमला. चला चौकार येतो आणि आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि फक्त 10 धावेची गरज असेल. फटका चांगले यावेळेस देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल होतात. आउटपीच थोडीशी खराब आहे. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावे या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. विजयाच्या दिशेने आता वाटचाल होते. महत्वपूर्ण चौकार ठोकलाय फलंदाज वरुणने. 9 चेंडू विजयासाठी आता फक्त 8 धावेची गरज असेल. सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत आलाय. डॉट बॉलची गरज आहे गायकवाड पाटील 11 टीमला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. 8 चेंडू विजयासाठी 7 धावेची गरज असेल. यावेळी फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. मॅच मध्ये ट्विस्ट आणि आता सामना जिंकण्यासाठी गरज येते म्हणजेच येणार 7 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फलंदाज होतोय बाद. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल हुक करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र नटराज साइडला खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू उपस्थित. फंबल होत आहेत. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 देखील समाप्त होते. आता 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 5 धाव्यांची. डीजे फिल्डिंग लावायची लगेच. टीम गायकवाड
चला चला फास्ट केला लवकर केला आपण फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. मनोज येतात शेवटचा षटक घेऊन. 6 चेंडू 5 धावेची गरज आहे. चला फटका चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक उपस्थित. फेकी देखील चांगली. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज बाद. वरुणला परतावं लागेल माघारी. ज्या फलंदाजाने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती तो वरुण देखील आता या ठिकाणी बाद होतोय. सिंगल आली आहे म्हणजे यासाठी येणारे 5 चेंडू आणि 4 धावेची गरज असेल. डीजे अप्रतिम चेंडू. यावेळेस मात्र भरपूर वेगवान हा चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं यॉर्करचा मारा करतोय. डॉट बॉल आलाय. रन बॉल इक्वेशन आता पाहायला मिळते. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 4 धावेची गरज असेल. सामना कोण जिंकेल? गायकवाड 11 की फलक 11 संघ? कोणता संघ आगेकूच करेल या स्पर्धेमध्ये आणि कोणत्या संघाचा अस्तित्व मात्र समाप्त होईल? ओव्हर द विकेट. आणि कदाचित हा चेंडू हातातून निसटला असावा त्याचमुळे या ठिकाणी हाईट फॅक्टरचा विचार केला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बीमर चेंडू घोषित केलाय. येस पंच हाईट गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय की आपण चेक करायचंय. येस तिसरे पंच येतात आणि पाहणी केली जाईल. नो बॉल असेल. नो बॉल पंच नो बॉल असेल. नो +1 एकूण 2 धावा मिळतील. आता विजयासाठी फक्त 2 धावेची गरज असेल. यावेळेस मात्र सिंगल येते. स्कोर लेवल होतोय आणि आता येणारे 3 चेंडू विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल.
आणि यावेळेस यश उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद. अजूनही सामना संपला नाहीये. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी एका धावेची गरज. आणि विकेट झालेत एकूण आतापर्यंत पाहिलं गेलं तर तब्बल 8 गडी बाद झालेत. 8 फलंदाज बाद होत आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज कंपल्सरी. चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एक धावी विजयासाठी बनवावीच लागेल. डीजे चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. सामन्यामध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळते, थोडस ट्विस्ट पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की सामना फिनिश होईल, परंतु आता 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. नयन येस तो बरोबर, अगदी बरोबर नयन सांगतायत की जर तो 9 चेंडू आला नसता त्या बॉलवरती एक धाव देखील आली नसती, फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु या ठिकाणी क्रिकेटला जर तरी मध्ये महत्व नाहीये, जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. आणि इथून सामना आता रंगतदार स्थितीला पाहायला मिळतोय. 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी एका धावेची गरज. चक्रव्यूह रचलं गेलंय आणि या चक्रव्यूहामधून बाहेर पडेल का फलंदाज असेल स्ट्राइक एंडला आकाश. आणि चांगला चेंडू, क्या बात आहे. डॉट बॉलची समाप्ती. सामना शेवटच्या बॉल पर्यंत आला. 1 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज असेल. क्या बात आहे. आणि नक्कीच राज भोईर आणि मनीष जुमाल जे गोलंदाजी करतायत ते 2 मॅच सलग 12 पेनची भूमिका त्यांनी घेतली होती आणि तेच आता गोलंदाजी करतायत. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, म्हणजे कोणालाही कमी लेखू नये. 12व्या खेळाडूची भूमिका त्यांनी साकारली, परंतु प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनुभव सिद्ध केलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी एका धावेची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका, लगेच जा आपण बॅट्समॅन. 1 चेंडू एका धावेची गरज. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानावरती आलाय. कोणत्या संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकावून ठेवेल आणि कोणत्या संघाचं अस्तित्व समाप्त होईल. एका बाजूला टीम गायकवाड 11 तर दुसऱ्या टीम बाजूला आपण पाहतोय फलक 11 टीम. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामना भरपूर चांगला रंगलाय या मैदानावरती. 1 चेंडू एका धावेची गरज. सामना कोण जिंकेल, गायकवाड 11 की फलक 11. आणि बॉल तर चांगला आहे, परंतु धावाची संधी आणि लेग बाईच्या स्वरूपानं सामना जिंकलाय टीम फलक 11 या संघानं.